आज महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार आहेत आणि आज सुनावणी होणार आहे आमदाराच्या अपात्रतेची। आपल्यासोबत चंद्रकांत खैरे साहेब आहेत। सर, आज सुनावणी होणार आहे, कसं बघता याच्याकडे? आम्हाला असं वाटतं की आमच्या बाजूने निकाल लागेल। जर सत्याशी त्या ठिकाणी एकरूप होऊन जर निकाल दिला तर, आणि जर समजा न्यायमूर्ती म्हणून त्या ठिकाणी बसल्यानंतर तुम्ही आरोपीला जाऊन भेटणं हे लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी एक प्रकारचा संशय निर्माण झालेला, आणि म्हणून माननीय उद्धवजींनी सुद्धा सांगितलं समजा काहीतरी असं करतायत, म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात सुद्धा कॅवेट दाखल करून ठेवलेलं आहे। परंतु कसा विश्वास ठेवायचा या लोकांवर? 8 महिने त्या ठिकाणी लावले यांनी, आणि परत घाईघाईत आता निर्णय द्यायला लागले, काहीतरी द्यायला लागला। हे खूप म्हणजे लोकशाहीला घातक आहे सगळं। लोकशाही पूर्णपणे लोकशाही पूर्णपणे डुबवून टाकली या लोकांनी, आणि कोणाच्या प्रेशरखाली कोणाच्या खाली कोणत्या काही शक्यता यांच्या बाबतीची जनतेमध्ये निर्माण झालेली आहे। निकाल तुमच्या बाजूने लागेल अशी शंका वाटते का? नाही, आमच्या बाजूने लागेल असं आम्हाला वाटतंच, कारण आम्ही सगळे मुद्दे त्या ठिकाणी हे आमच्या वकिलांनी खूप चांगली भूमिका मांडली। परंतु आता हे जर समजा मुख्यमंत्र्यांकडे जाऊन भेटतात, गप्पा मारतात, 2 वेळेस गुपचूप भेटतात, मग ते संशय निर्माण होतो। जर निकाल विरोधात गेला तर तुमचा गट? नाही, आम्ही माननीय उद्धवजींनी सांगितलं की आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ। चंद्रकांत खैरे त्यांनी त्यांचं स्पष्ट केलं की जर निकाल विरोधात लागला तर उद्धव ठाकरे यांनी सांगितले की आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ। कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।